भरपूर शेतकऱ्यांचा हा प्रश्न होता की हा जो काय अवकाळी किंवा परतीचा पाऊस झाला यामध्ये कांदा पिकाची लागवड करून आम्ही खत व्यवस्थापनच केलं नाही. करायचं होतं पण करता आलं नाही. फवारण्या करायच्या होत्या पण करता आल्या नाही. शेतकरी मित्रांनो, ज्या ज्या शेतकऱ्यांचं कांदा पीक 35, 40, 45 दिवसात झाले, ह्या शेतकऱ्यांसाठी अतिशय तातडीची महत्त्वाची माहिती होणार आहे. त्याचं कारण भरपूर शेतकऱ्यांनी मेसेज केला होता, कमेंट्स केल्या होत्या की हा जो काय अवकाळी किंवा परतीचा पाऊस झाला यामध्ये कांदा पिकाची लागवड करून आम्ही खत व्यवस्थापनच केलं नाही. करायचं होतं पण करता आलं नाही. फवारण्या करायच्या होत्या पण करता आल्या नाही. मग अशा पद्धतीची तुमची परिस्थिती आहे का? आणि नॉर्मल प्रमाणात वापसा झालेला आहे, चालता येऊ शकतंय. मग एक खत व्यवस्थापन देखील करावं लागणार आहे आपल्याला आणि एक महत्त्वाचा खताचा डोस देखील यामध्ये द्यावा लागणार आहे. मग नेमकी कोणता खताचा डोस आपल्याला देणं गरजेचं आहे आणि कोणती फवारणी करणं गरजेचं आहे, त्याची माहिती तुमच्या समोर घेऊन आलो आहे. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर, कांदा लागवड उत्पादक शेतकरी. स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये, शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, भरपूर शेतकऱ्यांनी ज्या काही कमेंट्स केल्या की नेमकी आता खत व्यवस्थापन करायचं तरी कोणतं. कांदा पीक 35, 40, 45 दिवसात झालेलं आहे. मग पहिल्यांदा आपण खत व्यवस्थापन पाहूया आणि त्यानंतर एक फवारणी पाहूया. हे खत व्यवस्थापन करते वेळी NPK खत मुख्य अन्नद्रव्यामध्ये 10, 26, 26 हेच खत आपल्याला यामध्ये घ्यायचे. यामध्ये आपल्याला पोटॅश घ्यायचं. पोटॅश घेते वेळी आपल्याला PDM पोटॅश घ्या किंवा MOP घ्या. 1 एकरसाठी 1 बॅग आणि 10, 26 2 बॅग. तर यामध्ये आपल्याला सल्फर घेणं गरजेचं आहे. सल्फर घेते वेळी 10 किलो घ्या. बेन्सल्फ घ्या किंवा सल्फा मॅक्स घ्या. यामध्ये मायक्रोन्यूट्रंट 10 किलो याप्रमाणे घ्यायचे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे गरज असेल तरच कीटकनाशक घ्यायचं. हुमणी असेल, लाल मुंग्या असेल यावर नियंत्रण मिळवण्यासाठी. पण सर्वात महत्त्वाचं, ही खतं टाकल्यानंतर पाऊस आला तर करायचं काय? खतं वाहून गेली तर करायचं काय? लीच आउट होऊ शकतं. तर निंबोळीचा वापर करायचा 2 बॅग या खतामध्ये आणि हेच खत व्यवस्थापन तुमच्या कांदा पिकाला करायचे. लक्षात घ्या, ही माहिती कोणीच तुम्हाला देणार नाही. आता तुम्हाला पाणी भरायची कंडिशन असेल तर हे खत व्यवस्थापन नक्की करा. पाणी भरून घ्या तातडीनं, कारण जर पुढे पाऊस आला तर करायचं काय? आणि यामध्ये पाणी भरून झाल्यानंतर एक फवारणी काढायची आपल्याला. खत टाकलं, पाणी भरलं, नॉर्मल चालायला जागा झाली वापसा, पाणी फवारणी करायची. फवारणी कोणती कराल? दांडमाड पोगर जाड झाला पाहिजे. पातींची संख्या फुटवा जास्त प्रमाणे झाला पाहिजे आणि वातावरणामधील बदल याच्यामध्ये एखादं बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक घ्यायचे. तर याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला फॉस्फरस युक्त ग्रेड असणाऱ्या खत किंवा लिक्विड घ्यायचे. कॅल्फॉस घ्या, सेनिफॉस घ्या, हे घेऊ शकता. तुम्हाला हे उपलब्ध होत नाही, खत घ्यायचे 11-24 घ्या, 10-54-10 घ्या. ह्या दोन्हीपैकी एक ग्रेड घ्या. तर यामध्ये बुरशीनाशक घेते वेळी आपल्याला इंडोफिलचं अवतार पावडर घ्यायची, ही घ्या. आणि सिलिकॉन घ्यायचं. पातींचा कडकपणा, एक कोटिंग तयार होईल. आणि रोगार हे कीटकनाशक घ्यायचे. मात्र जे तुम्हाला फॉस्फरस युक्त ग्रेड सांगितलं की खत सांगितलं, तर हे घेते वेळी याचं द्रावण वेगळ्या बादलीत करायचं आणि बुरशीनाशकाचं द्रावण वेगळ्या बादलीत करू शकता आणि मग एकत्र करून याची फवारणी करू शकता पंपामध्ये टाकता वेळी. निश्चित स्वरूपात कांदा पीक जबरदस्त डेव्हलप होणार आहे. लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, भरपूर शेतकऱ्यांचा हा प्रश्न होता, खत कोणतं टाकू, फवारणी कोणती करू. कांद्याची जोमदार वाढ झाली पाहिजे, पातींचा फुटवा होणार आहे, दाणवाट पोगर जाड होणार आहे, खतं लागू पडणार आहे, लिचआउट देखील होणार नाहीये आणि या खतांमुळे देखील कांद्याची जोमदार जबरदस्त वाढ झाली दिसून येणार. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही जर आपली माहिती आवडली, ग्राउंड लेवलवर प्रॅक्टिकल माहिती तुमच्या समोर घेऊन येण्याचा प्रयत्न करतो आणि जे मी माझ्या स्वतः शेतात करतोय तेच तुमच्या समोर सांगण्याचा देखील प्रयत्न करतो.
ही जर आपली माहिती आवडली, अजून देखील मिलिंद भोर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब नक्की करा. समोरील घंटा ऑल होण्याचा प्रयत्न करा. मात्र तुम्ही आपली ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता आले असाल तर कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहता, कमेंट्स नक्की करायची. धन्यवाद. जय जवान, जय किसान. आणि ज्या शेतकऱ्यांना कांदा पिकाला पहिला खताचा डोस कोणता देणं गरजेचं आहे ही माहिती पाहिजे असल्यास चॅनलला व्हिजिट द्या. आणि कांदा पिकाला पीळ रोग असेल, सड, मर, कूज असेल, शेंडे पिवळे असेल, करपा असेल, यावर कोणती फवारणी करावी याची देखील व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर बनवलेले आहे. या चॅनलला अवश्य नक्की व्हिजिट द्या. धन्यवाद.